आज रोजी काँग्रेस भवनचे जवळ बीजेपी तर्फे आज जे आहे ते मोर्चाचे आयोजन करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन संपल्यानंतर काही कार्यकर्त्याने जे आहे ते काँग्रेस भवनातर्फ जाऊन त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि यांचे प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस भवनच्या आतमधून काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्याकडूनही जे आहे घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजूने जे आहे भिंत वगैरेवर बाहेरून आतमध्ये आणि आतून बाहेरमध्ये येण्याचा प्रयास झालेला आहे. यांच्यामध्ये पोलिसने त्या ठिकाणी वेळीच हस्तक्षेप करून सर्व कार्यकर्त्याला बाजूमध्ये केला आणि त्यांना आपसात भिडू दिलं नाही. त्यानंतर जे आहे यांच्यामध्येच काही कार्यकर्त्याने दोन्ही बाजूने तुरळक जे आहे दगडफेक केली आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते आतापर्यंतच्या माहितीनुसार 3 काँग्रेसचे कार्यकर्ते, 2 बीजेपीचे कार्यकर्ते, 2 पोलीसचे कॉन्स्टेबल्स आणि 2 पत्रकार यांना जे आहे ते किरकोळ जखम झालेली आहे. याबद्दलचे क्रॉसमध्ये 2 गुन्हे जे आहे आता दाखल करण्यात येत आहेत. एक जे आहे बीजेपीकडून जे तक्रार दिलं त्यांच्यावर आणि एक काँग्रेसकडून तक्रार दिलेला आहे त्यांच्यावर, असा 2 क्रॉस गुन्हे ज्या दाखल करण्यात येत आहे. घटनास्थळी जे आहे ते योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आता जे गर्दी जमा झाली होती दोघे पक्षाचे कार्यकर्त्याची ते जे आहे ते आता त्यांना जे आहे ते पाठविण्यात आलेलं आहे. आता त्या ठिकाणी शांतता आहे. नाही, आता दाखल होत आहे. त्यामुळे सांगितले दोन्ही पार्टीकडून जे आहे एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तक्रारीत महापौरांचं नाव आहे का? त्यामुळे सांगितलं तक्रारी एकवेळ दाखल झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती नंतर FIR आता दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे जे आहे ते एकवेळ दाखल झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल. पहिल्यांदा दगड कुठे फेकला हे सांगितलं मी सुरुवातीमध्ये की इथे जे आहे क्वेश्चन मी घेणार नाही, मी फक्त एक ब्रीफ करतो. ते ब्रीफिंग मी दिलेलं आहे. एक मिनिट, मी आधी सांगितलं क्वेश्चन घेणार नाही मी प्रायमरी ब्रीफिंग दिलेली आहे. नंतर आपल्याला जे आहे संबंधित अधिकारी आता काय मानत होतो पहिल्यांदा घटना घडली. आज